माझ्यासारखी जी यूथ आहे त्यांना सगळ्यात जास्त चिंता काय असते की ॲटलिस्ट लग्नापर्यंत तरी माझी केस वाचली पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. रोज सकाळी उठल्यावर एक आपण 4 ते 5 पानं रोज कच्ची खायची असतात, तर ती खाण्यात आली तरी त्याने केस हे नेहमी काळे राहतात. हेअरफॉल रोखण्यासाठी हो, आयुर्वेदामध्ये काय काय सोल्युशन्स आहेत? नक्कीच. कंगव्याने केस विंचरताना पुंजकाच्या पुंजका जातोय म्हणजे तुम्हाला चांगलाच हेअरफॉल होतोय आणि त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आणि महत्त्वाचं कारण ज्याने केस पांढरे होतात ते म्हणजे लोणचं आहे. बरं. जरासा सुद्धा शॅम्पू जर आपल्या केसांमध्ये राहिला, तो नीट धुतला गेला नाही, तर त्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होत असतो. तसंच आणि रोज रात्री झोपताना थोडंसं खाल्लं तरी केसांची जी ग्रोथ आहे ती चांगली व्हायला मदत होत असते. सध्या खूप फॅड चाललंय, मला कोरियन स्किन पाहिजे, कोरियन ग्लो पाहिजे. आपले जे आयुर्वेद जे हजारो वर्षापासून चालत आलंय त्यामध्ये अर्थातच याच्या गोष्टींवर उपाय आहेत. स्किन केअर आणि आयुर्वेद यांचं रिलेशन कसं आहे? चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मेन म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाही. बाहेर उन्हात गेल्यानंतर टॅनिंग होणं कॉमन गोष्ट आहे. टॅनिंग होऊ नये म्हणून घरून निघण्याच्या आधी आणि किंवा टॅन झाल्यानंतर घरी आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आयुर्वेदानुसार आपण करू शकतो? ओके. आधी खूप वर्ष आधी पिंपल येऊन गेले पण त्याचा डाग राहिलेला असतो. हे जातात का आयुर्वेदानुसार? पण नक्की. पिंपल आला की फोडणं हे त्यांच्या ब्रेनला ॲडिक्शन झालेलं असतं आणि हे चुकीचं आहे, कारण का त्याने डाग राहत असतो स्किनवर. चेहऱ्याला लावायला पिंपल्ससाठी ते दुधात उगाळून जिथे जिथे पिंपल्स येतात तिथे तिथे आपण लावू शकतो. असं एक रील बघितली मी की इथे पिंपल आला तर तुमचं यकृत खराब आहे किंवा इथे पिंपल आला तर असे म्हणजे लोकेशन पिंपलच्या लोकेशननुसार तुम्हाला कोणता अवयव खराब आहे वगैरे असं. हे असं काही खरं आहे का? चायनीज मेडिसिन्स किंवा त्यांचं जे शास्त्र आहे त्याच्यात हे दाखवलं गेलेलं आहे. जुनी म्हण आठवतीये, पी हळदनी हो गोरी. हो हो, हे खरे. 18 ते 25 वर्षाच्या मुलींना खूप जास्त आवडेल हा प्रश्न, कारण त्यांच्या मनातला प्रश्न आहे की मला उद्या एखाद्या इव्हेंटला जायचंय आणि मला इन्स्टंट ग्लो पाहिजे. इन्स्टंट ग्लो पाहिजे. आयुर्वेदिक इन्स्टंट ग्लो कसं करता तयार करून चेहऱ्याला लावून ठेवला तरी त्यांना तो इन्स्टंट ग्लो लगेच मिळणार आहे. सोरायसिस, हिवाळ्यात होठ फाटणे, होठ काळे पडणे, तर याच्यावर काय सोल्युशन आहे आयुर्वेदामध्ये? आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे. बरोबर, खूप ताकद आहे. बरोबर. आजकाल प्रत्येकाला त्वचा आणि केस या संबंधी काही ना काही प्रॉब्लेम चालू आहेत. कोणाचे केस गळतायत, कोणाचे पिंपल्सचे प्रॉब्लेम आहेत. महागडे ब्रँड्सचे औषधी आणि प्रोडक्ट्स वापरून झाले तरी सुद्धा काही फरक पडत नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये याबद्दलचे सगळे सोल्युशन सांगितले. आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रुचा महेंद्रे पै मॅडम जोडल्या गेल्या आहेत. त्या तन्वी हर्बल्सच्या संचालिका आहेत. नाडी परीक्षण आणि प्रकृती परीक्षणद्वारे व्याधींवर उपचार करण्यात त्या खूप प्रसिद्ध आहेत. ह्या व्हिडिओमध्ये पिंपल, सोयरासिस, केस गळती, ओठ या सगळ्या प्रॉब्लेम रिलेटेड घरगुती सोल्युशन्स आणि आयुर्वेदिक सोल्युशन्स असे दोन्ही आम्ही चर्चा केली आहेत. हा स्पेशली पॉडकास्ट माझी अशी इच्छा आहे की तरुण तरुणींनी आणि मध्यम वयोगटाने बघावा, कारण त्यांच्यासाठी हा फायदेशीर आहेच. शिवाय सगळे सोल्युशन तुमच्या पॉकेट फ्रेंडली आहेत. सो सिट बॅक, रिलॅक्स, एन्जॉय विथ TAP पॉडकास्ट, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत होतो. थँक्यू. डॉक्टर रुचाजी, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? खूप बरी आहे, छान आहे. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूप सुंदर स्टुडिओ आहे आणि मला ह्या कलाकृती ज्या ठेवलेल्या आहेत त्या पण खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे वेगळे पण आहे प्रत्येक गोष्टीमधलं आणि म्हणून मला विचारायचंच होतं की ह्या काय गोष्टी आहेत नक्की आणि कशासाठी ठेवलेल्या आहेत. हे आमच्या सगळ्या थीमनुसारच ठेवलं आहे आम्ही त्या गोष्टी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कारण खरंच छान. मराठी पॉडकास्ट असल्यामुळे मराठी गोष्टी बरंच दिसेल तुम्हाला या गोष्टीमध्ये, की छत्रपतींची राजमुद्रा असू द्या किंवा बैलगाडी असू द्या. नाही, नक्की खूप सुंदर आहे. पण म्हणजे कल्पना खूप छान आहे आणि कलाकृती बघून असं वाटतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याचं नाविन्य आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे स्टुडिओ पण. थँक्यू. कसं आहे, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आयुर्वेदावर माझा पर्सनली विश्वास काय एवढं सांगा वाटतं, कारण हार्डली 3-4 वर्षाचा होतो मी. ऑस्ट्रेलियन कावीळ झाला होता मला, जो म्हणजे फार
जर वेळेवर उपचार भेटला नाही तर केसमध्ये जातच माणूस. सो त्या टाईमला आता 1999ची गोष्ट आहे, त्या टायमाला एवढी मेडिकल फॅसिलिटी चांगली नव्हती. सो तो कावीळ झाला होता मला, बट टाईम खूप गेला समजूपर्यंत. आणि एक टाईम नंतर असं झालं की डॉक्टरांनी होप सोडले होते की नशीब असेल तर राहील. अरे बापरे. सो ॲलोपॅथी चालू होती माझी ट्रीटमेंट. आणि कोणीतरी माझ्या वडिलांना सांगितलं की आमची जी शाळा आहे, माझी पैठणमधली शाळा, तिथे एक साईडला एक खूप वर्षापासून एक वयस्क माणूस बसतो जो आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो. हां, त्यांचा एक्सपिरियन्स चांगला होता. तर वडिलांना वाटलं की चला लास्ट होप काहीतरी करून तरी बघू एकदा. सो त्यांनी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं होईल याचा उपचार, चिंता नका करू. एक पहिला विश्वास दिला. तर 7 दिवसात मी तुमचा कावीळ नीट करतो असं सांगितलं त्यांनी. आता वडिलांनी आश्चर्य वाटलं, आता 7 दिवसात मुलगा राहतो की कावीळ जातो. सो त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली. मला अजून त्याचा स्मेल, वास आठवतोय. ते आपट्याचं पानं कसं असतं, आपट्याच्या पानाचा वास येतो, त्याच्यामध्ये गुळ, त्याचा रस काढतात ते, म्हणजे आपट्याचं नाही, ॲक्च्युली मला माहित नाही पान कोणतं आहे, पण ते त्यामध्ये गुळ मिक्स करून ते मी चवीने खाल्लं. आणि फरक असा पडला की म्हणजे मी वाचलो. आता फरक दिसतोय तुम्हाला, मी आहेच. पण त्या गोष्टीनंतर मला एक गोष्ट कळली की आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. कारण मी जेव्हा ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली, मला साईड इफेक्ट होणं किंवा काही गोष्टी झाल्या आहेत काही, पण आयुर्वेदमध्ये असं काही होत नाही. लोक म्हणतात की फार स्लो आहे. तो मिसकन्सेप्शन माझा तेव्हाच गेलाय. 7 दिवसात मी इतक्या गंभीर काविळणी नीट झालो. तर हे खरं स्लो तर वगैरे काही नाही, डिपेंड की कोणती ट्रीटमेंट कोणत्या उपचाराने कशा पद्धतीने कोण देत आहे, ह्या 4-5 गोष्टीवर. सो मला खूप एक्साइटमेंट आहे आज तुमच्यासोबत बोलायला, कारण आयुर्वेद हा माझा पर्सनल फेवरेट टॉपिक आहे. आणि आज त्याच्या थ्रू तुम्ही जे काम करताय, तू जे आता बोललास त्याच्यावर मला सांगावं असं वाटतं की आपलं शरीर हे पंचभौतिक तत्वांपासून बनलेलं आहे. बरोबर. सो जे पान आहे ते नेचर मधून मिळालेलं आहे आपल्याला. ते जमिनीतनं त्यातले जे गुण आहेत ते देवाने आपल्यासाठीच बनवलेलं आहे. ती माती सकस असते, त्या मातीमधनं मिळणारं ते पान आहे. आणि त्या पानाचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत हे तुला तर कळलंच आहे, पण ते आपल्याला पुढच्या जनरेशनला सुद्धा कळणं गरजेचं आहे. कारण का त्यांनी एवढे वर्ष रासायनिक औषधांचं बघितलेलं आहे, वापर बघितलेला आहे, साईड इफेक्ट्स पण बघितलेले आहेत. पण त्यांना काय कळणं गरजेचं आहे की जेवढे ते नेचरमध्ये जातील तेवढे ते हील लवकर होतील. म्हणून ते फास्ट हिलिंग होतं. कारण का जेवढे आपण लहान मुलांना कसं सांगतो की मातीत जा, खेळा, काही होत नाही. कारण का जेवढा तो मातीत जाईल तेवढी त्याची इम्युनिटी वाढणार, तो तेवढा स्ट्रॉंग होत असतो. म्हणजे आजकाल काय झालंय की मुलांना सांगितलं जातं की तुम्ही मातीत खेळू नका, अगदी घरी बसा, घर पण एकदम एवढं स्वच्छ ठेवायचं की धुळीचा कण पण नसला पाहिजे. पण त्या गोष्टी आपली इम्युनिटी वाढण्यासाठी पण तितक्याच महत्त्वाच्या असतात. कारण काय आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करते आणि म्हणून मग आपण हील होत असतो. बरोबर. ते खूप इम्पॉर्टंट असतं. तू जे म्हणालास, तुला जो अनुभव आला तो खरंच तसा आहे. आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये जे भैषज्यशास्त्र सांगितलेलं आहे त्यामध्ये ह्या वनौषधींचेच सगळे उपाय सांगितलेले आहेत, त्याच्यापासून कल्प कसे बनवले जातात तेच ह्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ग्रेट. कारण मला आजही मी कोणती ट्रीटमेंट घेतो ना ती माझी आयुर्वेदिकच असते, फॉर शुअर. सो आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो स्पेशली स्किन, हेअर आणि ब्युटी सेक्टरवर असणार आहे. की ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या सध्या त्यांचा प्रॉब्लेम सर्रास लोकांना खूप जास्त आहे. आपण एक स्टार्ट करू. आधी हेअर सेक्शन घेऊ. ओके. सगळ्यात मोठी चिंता लोकांना, म्हणजे कोणत्याही वयोगटात असू द्या, म्हणजे कोणत्याही वयोगटात म्हणजे जाऊ द्या, 50 नंतर तर ठीक आहे, राहत नाही डोक्यावर केस, परंतु माझ्यासारखी जी यूथ आहे त्यांना सगळ्यात जास्त चिंता काय असते की ॲटलिस्ट लग्नापर्यंत तरी माझी केस वाचले पाहिजे. बरोबर. तर काय आहे की लाईफस्टाईल चेंज आहे, आम्ही सेकंड शिफ्ट वगैरे ह्या गोष्टी ॲड झाल्यात आयुष्यामध्ये, आणि खाणं तितकं पोषण भेटत नाही. जो हेअरफॉल आहे हा खूप म्हणजे क्रिटिकल प्रॉब्लेम झाले सध्या या जनरेशनमध्ये. आधीच्या काळातल्या लोकांचे, माझ्या आजीचे अजून पण, आजी बाबांचे अजून पण केस चांगले आहेत, कारण त्यांचं जे एन्व्हायरमेंट तसं होतं. तर त्यांनी कधी अशा म्हणजे ह्या गोष्टींवर कधी औषध वगैरे घेतले असं मला काही आठवत नाही. बरोबर. जे काही खाण्यातून त्यांच्या राहायचं ते राहायचं. सो आयुर्वेद पण असं मुळापासूनच काम करतं. पण आता ह्या गोष्टींची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. हेअरफॉल रोखण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय काय सोल्युशन्स आहेत? नक्कीच. आता आयुर्वेदानुसार अस्थिधातूचा जो मल सांगितलेला आहे तो म्हणजे केश. बरोबर. आता जर तुमचे अस्थिधातूच चांगला नसेल तर त्यापासून तयार होणारा जो मल आहे
तो पण चांगला तयार होत नाही. अच्छा. आजकाल अनेक जणांना खूप ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, की ॲसिडिटी झाली की तुमच्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा कमी होणार आहे. मग कॅल्शियम कमी झालं की जो तयार होणारे केस आहेत ते पण चांगले तयार होत नाहीत. आणि मेनली असं बघून आलेलं आहे की जे वात प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये मेनली हेअरफॉलचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. कारण का वाताचा जो गुणधर्म असतो तो वृक्ष आहे. वृक्षता आली की ते केस पातळ होतात, तुटतात आणि त्यामुळे हेअरफॉल हा वाढायला लागतो. त्याचबरोबर जेनेटिकली सुद्धा काहींमध्ये दिसून येत असतं की आई वडिलांमध्ये टेंडन्सी आहे तर त्यांच्या मुलांमध्ये ही टेंडन्सी दिसत असते. किंवा आजकाल खूप केमिकल्सचा वापर वाढायला लागलेला आहे. जे शॅम्पूज आहेत किंवा ह्यांचा ओव्हर यूज झालेला तर त्याच्याने सुद्धा हेअरफॉल होतो. कारण काय जरासा सुद्धा शॅम्पू जर आपल्या केसांमध्ये राहिला, तो नीट धुतला गेला नाही तर त्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होत असतो. सो म्हणून तो नीट क्लीन होणं गरजेचं आहे. हेअरफॉलची अनेक कारणं आहेत. त्यातलं आयुर्वेदानुसार जे महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे आहार चुकीचा घेणं. तुमचा जर आहार चुकतोय तर त्यामुळे तुम्हाला हेअरफॉल हा होणारच आहे. म्हणजे जंक फूड खाणं असेल तर त्याने तुमचे केस काही चांगले राहणार नाही आहेत. तेल लावणं गरजेचं असतं. केसांची जी मुळं आहेत त्यांना स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी फक्त वरून तेल लावणं इतकं पुरे नसून तर पोटातून सुद्धा त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. म्हणजे आपण फक्त वरून काहीतरी ट्रीटमेंट, प्रोटीन ट्रीटमेंट करतोय किंवा एवढंच न करता तुम्ही आहारातून पण ते सगळं जाणं गरजेचं आहे. आणि आहारातून औषधं घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सो त्याच्यासाठी आपण त्यांना सांगतो. काहींमध्ये दिसून येतं की बोरिंगचं पाण्याने काही जण हेअर वॉश करत असतात तर त्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये हेअरफॉल हा होत असतो. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस घेणं. आजकालच्या जगामध्ये स्ट्रेस हा इतका वाढलेला आहे की प्रत्येकाला हेअरफॉलचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. म्हणजे नॉर्मली काय असतं की 100 केस गळणं हे जी काही आपली हेअर ग्रोथ सायकल असते त्याप्रमाणे नॉर्मल असतं. पण जेव्हा कंगव्याने केस विंचरताना पुंजकाच्या पुंजका जातोय म्हणजे तुम्हाला चांगलाच हेअरफॉल होतोय आणि त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हेअरफॉल होत असतं. जसं PCOD आहे, थायरॉइड आहे, अशा आजारांमध्ये दिसून येतं की त्यांच्यामध्ये हेअरफॉलचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. त्याचप्रमाणे आफ्टर डिलिव्हरी सुद्धा दिसून येतं की हेअरफॉलचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. आणि नॉर्मली आफ्टर डिलिव्हरी शरीरात वाढलेला वात हाच त्याच्या पाठी कारण असतं. त्याचबरोबर सगळी पोषण तत्व जी आहेत ती बाळाला पण मिळालेली असतात आईकडनं. त्यामुळे आईच्या शरीरामध्ये ते थोडं जी काही पोषक तत्व आहे त्याची कमतरता झालेली असते. म्हणून नंतर सुद्धा त्यांना मल्टीविटॅमिन्स किंवा काही फॉलिक ॲसिड आहे हे नंतर सुद्धा ते त्यांना घ्यायला सांगत असतात की तेव्हा ती त्यांच्या शरीराची गरज असते. अनेक ट्रीटमेंट्स आजकाल केल्या जात असतात. जसं स्ट्रेटनिंग केलं जात असतं, कलर लावला जात असतो. तर त्याने सुद्धा हेअरफॉल होण्याचं प्रमाण आज वाढलेलं दिसत आहे. आणि महत्त्वाचं कारण ज्याने केस पांढरे होतात ते म्हणजे लोणचं आहे. आपण ते नॉर्मली आपल्या ताटामध्ये लोणचं ही मात्रा केवढी असली पाहिजे तर ती फक्त चवीपुरती असली पाहिजे. पण आजकाल शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा डब्यात भाजी न घेता लोणचं आणि पोळी घेऊन जाताना बघायला मिळतं. तर ही चुकीची सवय आहे. आयांनी हे थांबवलं तर त्यांच्या मुलींना इन फ्युचर पांढरे केस होणं वगैरे हे बघायला लागणार नाही. म्हणजे ह्याला खालित्य आणि पालित्य असं उल्लेख आयुर्वेदामध्ये आलेला आहे. सो हे रोखण्यासाठी आहारातून गरज आहे की हे पदार्थ टाळणं गरजेचं आहे. तसंच मीठ हे जास्त प्रमाणात, कारण का ते जर जात असेल तर तेही चुकीचं आहे. जास्त प्रमाणात नाही. खूप जणांना वरून मीठ वगैरे घालण्याची खूप सवय असते, ती चुकीची सवय आहे. कारण का मीठ हे उष्ण आहे त्यामुळे ते जास्त आहारात नसणंच योग्य राहतं. सो हे काही कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला हेअरफॉलचं प्रमाण हे वाढायला लागतं. आणि मग एकदा हेअरफॉल झाला की कुठेतरी कॉन्फिडन्स पण कमी व्हायला लागतो. असं दिसून येतं की कारण काय आपण जे सौंदर्याच्या आपल्या ज्या व्याख्या आहेत तेव्हा स्किन, हेअर हे सगळं पहिलेच दिसतं आपल्याला, म्हणून आपलं त्याच्याकडेच पहिले लक्ष जातं. पण त्याच्यासाठी आयुर्वेद काय म्हणतं की तुमचं शरीर हे म्हणजे तुमचा चेहरा हे तुमच्या आतल्या शरीराचा आरसा आहे. जर तुमचं आतून शरीर चांगलं आहे, तुमचं रक्त शुद्ध आहे तर तुमचे केस, त्वचा हे आपोआप चांगले राहतील. बरोबर. आता आपल्या शरीरातलं जे काही रक्त तयार होतंय किंवा रक्ताची जी शुद्धी होतीये ती लिव्हरमुळे होतीये. आता लिव्हरच बिघडलेलं असेल जंक फूड खाऊन किंवा अल्कोहोल कन्झम्पशन होत असेल, स्मोकिंग असेल, तर ह्या गोष्टींमुळे लिव्हर बिघडलेलं असतं आणि त्यामुळे मग हे प्रमाण वाढायला लागतात. कारण का हे टॉक्झिन्स
साठायला लागलेत रक्तामध्ये आणि हे टॉक्झिन्स जेव्हा मुळाशी येतात, हेअर फॉलिकल्स जे आहेत त्याच्या मुळाशी येतात, तेव्हा हे प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले असतात. मग त्याच्यावर अनेक ट्रीटमेंट्स घेतल्या जातात, अनेक काय काय लावलं जातं, पण त्याच्यावर एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पोटातून औषध घेणं गरज असते. बरोबर. आता तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामधून ना खूप सारे क्वेश्चन पडत आहेत. हो हो, एक लाईनमध्ये आपण एक क्वेश्चनचं नक्की, आन्सर एक्सपेक्ट नक्की. करू तुमच्याकडून, की तुम्ही सांगितलं की उष्ण पदार्थ, मीठ वगैरे असं. तर हो. आपण मला हे सांगा पहिले की असे कोणते 5 पदार्थ उष्ण आहेत हो, जे मुळात उष्ण आहेत, शरीराची उष्णता वाढवतात? नक्कीच. नॉर्मली कसं असतं, आपण म्हणतो की गूळ हा नॉर्मली उष्ण असतो, हम्म. आपल्याला कळत नसतं, पण दही हे सुद्धा उष्ण आहे. लाल मिरची जी असते ती सुद्धा उष्ण असते, आहारामध्ये आपण म्हणतो. पण ह्या गोष्टी सेकंडरी येतात. तुम्ही पहिलं स्पेसिफिकली लाल मिरची बोलला, म्हणजे हिरवी नाही का? हिरवी पण उष्ण आहे, पण त्यातल्या त्यात ती आपल्याला सात्म्य आहे, कारण का ती आपल्या प्रदेशात तयार होणारी असते. सो जी रेड आहे ती आपल्या प्रदेशातली नसल्यामुळे ती आपल्याला तेवढी सात्म्य नसते, त्यामुळे ती उष्ण आपल्याला पडू शकते. पण Okay. मिरची हा प्रकार उष्णतेतच येतो. त्याचबरोबर पहिलं म्हणजे मीठ. आणि नॉर्मली मिठामुळे उष्णता आपल्या शरीरात वाढते, त्यामुळे मीठ हे योग्य प्रमाणातच खाणं योग्य असतं, ते जास्त प्रमाणात खायचं नाही. त्याचनंतर आलं लसूणाची जी पेस्ट असते, जी आपण ग्रेव्हीजमध्ये वापरतो, ती सुद्धा उष्ण असते. ओके. सो त्याने उग्रता वाढते शरीरामधली आणि मग आपल्याला बर्पिंग होणं, करपट ढेकरा येणं हे चालू होत असतं. त्याचप्रमाणे मेथी सुद्धा उष्ण आहे. सो मेथी वरचेवर खाल्ल्यावर आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. शेंगदाणा सुद्धा आपल्याला उष्ण पडू शकतो. सो हे काही पदार्थ आहेत की जे उष्ण आहेत आणि ते मात्रेमध्ये, मॉडरेशनमध्येच सेवन केले गेले पाहिजेत. आणि मेनली ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी हे पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. ओके. म्हणजे असं नाही की ह्या पदार्थांनी प्रत्येकालाच त्रास होईल, तर जे पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांनाच मेनली ह्या आहाराने त्रास होत असतो. ओके. हो. एक मिठाचा माझा म्हणजे जेन्युइन डाऊट आहे मला, की हो. सेंधव मीठ वापरतात लोक, बरोबर. काळं मीठ किंवा काळं मीठ, yes. हिमालयन सॉल्ट वगैरे Correct, बरंच काही correct, काही आलंय. correct. हे तुमच्या दृष्टीने कोणतं मीठ योग्य आहे, किंवा मिठाकडे म्हणजे कोणतं मीठ वरतून घेऊ शकतो, किंवा असं म्हणतात की मी ऐकून आहे की वरतून घ्यायचं असेल तुम्ही सेंधव मीठ वापरा, हो, हो. भाजीत टाकायचं असेल तर साधं मीठ हो. आयोडीन. नाही, सैंधव मीठ हे चांगलंच आहे. आणि आपण काय आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की मीठ हे कुठलंही असू दे, पण मात्रा हीच महत्वाची. शेवटी काय आपण बघायचंय की कुठलंही चांगलं आहे म्हणून उद्या पेशंट म्हणतील की आम्ही हे जास्त खातो, तरी ते चालणार नाही. ते कुठलंही मीठ असू दे, त्याचं प्रमाण हे योग्य असणंच गरजेचं आहे. मग त्यांनी कसं असतं की त्यांनी सोडियम लेवल्स पण आपल्या शरीरात चांगल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांनी नुसतं साधं मीठ नाही खाल्लं तरी चालणार नाही. त्यामुळे असं नाही की कुठलंही वाईट कुठलंच नाहीये, पण त्यातल्या त्यात आपण काय म्हणतो की सैंधव मीठ जे आहे ते चांगलं आहे, पण त्याबरोबर बाकीची मीठ काही वाईट नाहीये, तीही तेवढीच चांगली आहेत, पण त्याची मात्रा ही वाढलेली नसायला पाहिजे. म्हणजे वारंवार मात्रा शब्द वापरताय तो, म्हणजे मला एक गोष्ट रिमाइंड करते ती गोष्ट, की म्हणजे आमच्या घरातल्या सदस्यापैकी एक रिलेटेबल आहे, ती बाहेरून असं ऐकून येतं, कधी पण रीलमध्ये याच्यामध्ये मिसलिडिंग इन्फॉर्मेशन खूप असते, म्हणजे गैरसमज खूप होतात. असं सांगितलं की सेंधव मीठ चांगलं आहे. आता त्याच्या मागे कोणा डॉक्टरचं ओपिनियन तर नसतं की किती वापरायला पाहिजे, तुम्ही वारंवार ती गोष्ट सांगताय. मग त्यांनी नॉर्मल मीठ बंद केलं, कायम सेंधव मीठ सुरू केलं. ओके. झालं असं की थायरॉइड लेवल वाढायला लागला किंवा आयोडीनची कमी व्हायला लागली. तर मग यामुळेच डॉक्टरचा सल्ला आणि तुमचं जे काही मेडिटेशन असेल ते दोघांचं कॉम्बिनेशन. आयोडीन डेफिशियन्सी का झाली, कारण का त्यांनी नॉर्मल मीठ खाल्लंच नाही. सो असं कुठलंही मीठ न खाता चालणार नाही आपल्याला. जसं त्यांनी नॉर्मल मीठ खाल्लं असतं तर त्यांना आयोडीन त्यातनं मिळालंच असतं. सो असं काही नाहीये की कुठलंही मीठ वाईट असं नाहीये, त्याची मात्रा ही इम्पॉर्टंट आहे. ओके. पुन्हा आपण हेअरवर येऊ. 3 प्रकारचे केस असतात, लांब, दाट आणि काळे. एक कुठलं तरी इम्बॅलन्स असतं कुणाचं तरी, कोणाचे लांब नसतात पण दाट असतात, डिपेंड. आता मी त्यात जास्त घुसत नाही, परंतु प्रत्येकासाठी एक एक असं सांगा की ज्यांना केस दाट करायचे आहेत, ज्यांना केस लांब करायचे आहेत, आणि ज्यांना केस पांढऱ्याचे काळे करायचे आहेत. पांढऱ्याचे काळे करायचे. ओके. सो कसं असतं की दाट केस राहण्यासाठी आहारात जसं आपण सांगितलं की ते महत्त्वाचंच आहे, पण ब्राह्मी आहे किंवा माका आहे, त्याच्याबरोबर जास्वंद आहे किंवा ॲलोवेरा आहे, ह्याचा लेप लावणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे नुसतंच आपण पोटातून घेतलं आणि त्याच्याबरोबर हेही करायचं असतं. सो ह्याचा जास्वंद आहे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात की जे तुमच्या रूट्सना स्ट्रॉंग बनवतात. सो तेल जेव्हा असेल, एखादं तेल असेल, तर त्यामध्ये हे जे पदार्थ आहेत हे बॉईल करून, म्हणजे त्याच्यामध्ये तेल घालायचं, हे पदार्थ घालायचे, गरम करायचं आणि त्यापासून गाळून
गाळून घ्यायचं आणि जे तेल तयार होतं ते आपण केसांसाठी वापरू शकतो. ओके. त्याचप्रमाणे कांद्याचा जो रस असतो तो सुद्धा उपयुक्त ठरत असतो. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की ॲलोवेरा पण कुठला नक्की वापरायचा, विषारी सुद्धा असतो, तर घरी असेल तर तो चांगला पाहिजे, त्याचा कुठला आहे हे पण कळणं गरजेचं असतं. सो ह्या गोष्टी असतात की ज्या वैद्यालाच नीट कळत असतात. त्यामुळे तो सल्ल्यानुसार, म्हणजे हे घरगुती उपाय करण्याच्या आधी एकदा वैद्याला कन्सल्ट करणं गरजेचं असतं की मी नक्की हे केलं तर चालेल ना, ह्याने कुठलाही मला त्रास होणार नाहीत ना, हे विचारणं गरजेचं असतं. सो हे त्यांनी करणं गरजेचं असतं. त्याबरोबर नेहमी जर केस काळे राहावे अशी इच्छा असेल तर रोज कढीपत्ता खायचा. बरं. म्हणजे जे कढीपत्ता खातात, नॉर्मली होतं काय, आपल्या प्लेटमध्ये कढीपत्ता येतो पण आपण तोच कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो, पण तो आपले केस काळे राहण्यासाठी खूप उपयुक्त असतो. म्हणून तो रोज सकाळी उठल्यावर एक आपण 4 ते 5 पानं रोज कढीपत्त्याची आपण कच्ची खायची असतात, तर ती खाण्यात आली तरी त्याने केस हे नेहमी काळे राहतात. त्याला दुसरं काही करावं लागत नाही नॉर्मली. आणि नॉर्मली केस काळे होण्यास, म्हणजे जे काळे पांढरे आहेत त्यांना आपण नॉर्मली कलर लावत असतो आणि केमिकल्स लावत असतो आणि त्यानंतर सुद्धा हेअरफॉल वाढायला लागतो. सो नॉर्मली कसं होतं की पहिले थोडा पॅच तयार होतो पांढऱ्या केसांचा, मग आपल्याला भीती वाटायला लागते, अरे काय दिसतंय, तर मग आपण त्याच्यावर कलर लावायला जातो किंवा मेहंदी लावायला जातो आणि त्यानंतर केस पांढरे होण्याची जी चेन आहे ती वाढायला लागते. सो त्यातलं जे काही कलर आहे तो जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यात दिसायला लागतं की पांढरे केसांचं प्रमाण आजूबाजूलाच होतात ज्या पॅचच्या. करेक्ट. सो ते चेन जी आहे ती पहिले थांबवणं गरजेचे. म्हणजे तेव्हा दिसतंय की थोडे तरी केस पांढरे झाले आहेत, पहिले डॉक्टरांना भेटून त्याच्यावर ट्रीटमेंट करा, मग जे काळे आहेत ते प्रिझर्व्ह होतील, ते पांढऱ्यात कन्वर्ट नाही होणार. आणि जे पांढरे झालेले आहेत त्यातून मुळातून काळे केस येण्यासाठी मग आपण औषधं देत असतो आणि त्या औषधांनी हळूहळू मुळातून काळे केस येतात, पण त्यालाही वेळ लागतो. बिकॉज तो पहिला जो केस आहे तो पूर्ण जाऊन नवीन जो केस येणारा आहे तो काळा यायला गरजेचा असतो. सो दाट केसांसाठी शिकेकाई वगैरे आपण शॅम्पू वगैरे असं वापरू शकतो किंवा हे जे कंटेंट्स आहेत ते केसांना वापरून आयर्न डेफिशियन्सी ज्यांच्यामध्ये असते त्यांचे नॉर्मली फ्रीझी हेअर असतात. ओके. फ्रीझी म्हणजे कसं सांगू? फ्रीझी म्हणजे दिसताना एकदम असे काय म्हणतात, जंजाळासारखे दिसतात, कडक आणि जटांसारखे दिसत असतात, तर त्यांच्यामध्ये हे फ्रीझी हेअर जास्त असतात. सो आयर्न डेफिशियन्सी असेल, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सची वगैरे डेफिशियन्सी असेल, विटॅमिन्सची डेफिशियन्सी असेल, तरी सुद्धा आपले केस हे छान दिसत नाही, सॉफ्ट टेक्स्चर दिसत नाही त्याला. म्हणून हे आहारातून घेणं गरजेचं आहे. आणि फक्त त्याच्यासाठी कुठलेही टॅबलेट्स न घेता तुम्ही आहारातून जेवढं घ्याल तेवढं ते ॲब्झॉर्ब सुद्धा तुमच्या शरीरात योग्य प्रमाणे होईल. जर ते ॲब्झॉर्बच झालं नाही, नुसती गोळी घेताय, तसंच्या तसं बाहेर गेलं तरी त्या गोळीला घेण्याला पण काही अर्थ राहत नाही. त्याच्यासाठी अग्निमांद्य असेल तर तुमचं ते सुधारणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्यासाठी तुम्ही पहिले पचन सुधारणं गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशन असेल, रात्रीची झोप होत नसेल, स्ट्रेस असेल, चिंता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दूर होतील तेव्हा आपोआप तुमचे केस सुद्धा चांगले राहतील. त्याला टेक्स्चर चांगलं राहील. कारण का आपल्या जे काही सिबॅशियस ग्लँड्स असतात, त्याच्यानंतर स्वेट ग्लँड सुद्धा असतात आपल्या स्काल्पवर, आणि त्या नीट राहणं गरजेचं आहे. त्या जर क्लोज झालेल्या असतील तर आपल्याला डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि डॅन्ड्रफ हा एक प्रकारचा फंगस आहे. बरोबर. सो काय होतं, अनेक लोक म्हणतात की तेल लावून येतात आणि म्हणतात, पण तेल लावल्याने डॅन्ड्रफ असताना तो वाढतो. ओके. तेल लावल्याने तो वाढतो, इचिंग सुद्धा वाढलेला असतो. म्हणून आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात त्यांना आम्ही सांगतो की पहिले बिलकुल तेल लावायचं नाही, तेल थांबवायचं. पहिलं आपला एक पॅक येतो तो त्याला लावायला सांगतो. 15 दिवसात डॅन्ड्रफ त्याने कमी होतो आणि मग त्यांना हेअर ग्रोथची ट्रीटमेंट दिली जात असते. कारण का पहिलेच तुम्ही जेव्हा डॅन्ड्रफ असताना हेअर ग्रोथची ट्रीटमेंट दिली तर ती चालत नाही. त्याच्यासाठी पहिले डॅन्ड्रफ जाणं ही गरज आहे. एकदा डॅन्ड्रफ गेले की मग त्यांची हेअर ग्रोथ पण नीट व्हायला लागते, केस चांगले यायला लागतात आणि खाज सुद्धा कमी झालेली असते. स्वेट ग्लँड्स ओपन झालेले असतात की जे आपल्या टेक्स्चर चांगलं, म्हणजे ऑइल नीट मिळणं. सो हे सगळं जे आहे, सिबॅशियस ग्लँड्स आहेत, ऑइल ग्लँड्स आहेत, त्या नीट ओपन राहिल्यामुळे आपल्या केसांना सुद्धा चांगलं मॉइश्चर राहतं आणि मग ते तुटत नाही. नाहीतर काय होतं, ते ड्राय झाले असतील, फ्रीझी झाले असतील, नुसता कंगवा फिरवला तरी ते लगेच तुटतात. म्हणून मग ते ब्रेकेजमुळे हेअरफॉल जास्त होत असतो. सो तो ब्रेकेज थांबवणं पहिली गरज असते. त्याच्यासाठी मग एकदा डॅन्ड्रफ गेल्यावर आपण ऑइलिंग करायला सांगत असतो, केसांना ऑइल लावायला सांगत असतो की ते मुळापासून, म्हणजे एक तर आम्ही सांगतो की खोबरेल तेल आहारात सुद्धा असलं पाहिजे, नुसतं बाहेर लावून फायद्याचं नाहीये. तर तुम्ही एखादी भाजी आहे ती तुम्ही खोबरेल तेलात बनवली तरी काही हरकत नाही. म्हणजे 1 चमचा तरी तुमचं तेल हे ऑलरेडी पोटात गेलेलं आहे,
ते चांगले केस येण्यासाठी मदत करणार आहे. तसंच काळे तीळ आणि खोबरं रोज रात्री झोपताना थोडंसं खाल्लं तरी केसांची जी ग्रोथ आहे ती चांगली व्हायला मदत होत असते. सो ह्या गोष्टी आहेत हे अनेक पेशंट आपले करतात आणि त्यांना छान रिझल्ट सुद्धा त्याने मिळत असतो. त्याचबरोबर ज्या शेवगाच्या झाडांच्या शेंगा असतात, मोरिंगा पावडर आहे, ती सुद्धा खूप सुंदर रिझल्ट देत आहे. ते घेणं पण गरजेचं असतं. सो जास्वंद, कढीपत्ता आणि शेवगाच्या शेंगांची पानं सुद्धा त्याने पण खूप छान हेल्प होते. त्याचप्रमाणे ब्राह्मी खूप सुंदर काम करत असतं. माका आहे, त्याचप्रमाणे आवळा सुद्धा काम करतं केसांसाठी उत्तम. किंवा त्रिफळा चूर्ण जे असतं ते रोज रात्री भृंगराज पण करतं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जे कंटेंट आहेत हे वनौषधी असल्यामुळे, नेचरमधनं मिळाला असल्यामुळे ते हिलिंग प्रोसेस ते फास्ट करत असतात. राईट. सो हे झालं हेअर्स रिलेटेड. हो. आता आपण बोलूया स्किन बद्दल, की त्वचा. सगळ्यांना म्हणजे सध्या खूप फॅड चाललंय, मला कोरियन स्किन पाहिजे, कोरियन ग्लो पाहिजे. आता त्यांना, आणि ही जास्त जनरेशन जेन झी आणि जेन अल्फाचीच जास्त आहे. म्हणजे त्यांचं कसं झालं की बघतात तिकडची सिरीज, मला तशी स्किन पाहिजे, पण हे माहित नाही त्यांना की आपण कोणत्या रिजनमध्ये राहतोय, बरोबर, आपण कुठल्या काय खातोय, त्यांचं फूड वेगळं, आपलं फूड वेगळं. आपले जे आयुर्वेद आहे, जे हजारो वर्षापासून चालत आलंय, त्यामध्ये अर्थातच याच्या गोष्टींवर उपाय आहेत जे की मी तुम्हाला विचारणारच आहे. तर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की स्किन केअर आणि आयुर्वेद यांचं रिलेशन कसं आहे, आधीपासून कसं आलंय? ओके. सो नॉर्मली जसं म्हणालास की कोरियन स्किन पाहिजे, पण भारतीय आई वडिलांना जी होणारी मुलं आहेत ती भारतीय पॅरेंट्स सारखीच दिसणार आहेत. हां, तो असं हे फॅड जे आलेलं आहे की मला कोरियन स्किन वगैरे हवी आहे, तर त्या फॅडला आपण कुठेही बळी नाही पडलं पाहिजे. ते आपली व्यक्तिमत्व ठरवत नसतं. सो आपण आतून कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. पण आजकालची जनरेशन ही खूप स्किनला खूप महत्त्व देते. जेवढी पूर्वीची जनरेशन आहे ती तेवढी द्यायची नाही. एवढे कॉस्मेटिक्स यूज करणं किंवा शॅम्पूज वेगवेगळे यूज करणं हे आधीच्या जनरेशननी केलेलंच नाही आहे. पण आताच्या जनरेशनला ते इम्पॉर्टंट वाटायला लागलंय. म्हणजे रोजचं स्किन केअर रुटीन असतं त्यांचं, की सकाळी उठल्यावर काय लावायचं, रात्रीसाठी क्रीम कुठलं वापरायचं. मी चिटकवलेलं बघितलेलं आहे की आता मला हे लावायचंय झोपताना. सो हे खूप फॅड्स यायला लागले. पण पहिले समजायला पाहिजे की ते सुद्धा एक केमिकलच आहे. आपण जे काही कॉस्मेटिक्स वापरणार आहोत ते सुद्धा एक केमिकल आहे. ते तात्पुरतं तुम्हाला सौंदर्य प्रसाधनासाठी चांगलं आहे, पण नंतर ते तुमची स्किन खराबच करणार आहे. जसं कॉस्मेटिक्स आहेत किंवा हे नंतर त्रास देणार आहेत, पण तो यूज आपण नॉर्मल करावा. म्हणजे अगदी रोजच कॉस्मेटिक न वापरता तुम्ही विदाऊट कॉस्मेटिक पण तुम्हाला राहता आलं पाहिजे. सो हे थोडंफार त्यांना कळणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आयुर्वेद काय म्हणतं की आपली त्वचा ही 7 लेयर्सनी तयार झाली. सो हे जे 7 लेयर्स आहेत ते चांगले राहणं गरजेचं आहे. सो आता स्किनसाठी आपण सांगतो की चांगला ग्लो येण्यासाठी किंवा चांगला म्हणजे ग्लो चेहऱ्यावर दिसण्यासाठी आयुर्वेद काय म्हणतं की आपलं शरीर हे 7 धातूंपासून बनलेलं आहे. बरोबर. सो आपलं शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ह्या धातूंनंतर जो तयार होणारा आहे तो म्हणजे ओज, आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. आणि जर चांगले धातूच तयार झाले नसतील तर तुमच्या चेहऱ्यावर ते ओज चांगलं दिसणार नाही. म्हणून तुमचा आहार चांगला पाहिजे, म्हणजे तुमच्या शरीरात प्रत्येक म्हणजे रसधातूपासून पुढचा जो धातू तयार होतोय तो म्हणजे रक्तधातू. मग ही जी चेन आहे ती पूर्ण नीट तयार होईल आणि म्हणून तुम्हाला तो ऑटोमॅटिक ग्लो येत असतो. मग आयुर्वेद काय म्हणतो की तुम्ही नॅचरल थिंग्सचा वापर जास्त करा. म्हणजे ज्याच्यामध्ये जसं आपलं शरीर हे पंचभौतिक आहे, मग नॅचरल थिंग्स तुम्ही चेहऱ्याला जेवढ्या वापराल तेवढा त्या तुम्हाला उपयुक्त आहेत आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट सुद्धा नसणार आहे. जसं हळद आहे, हळद ही अँटीबॅक्टेरियल सांगितलेली आहे आणि अँटी इन्फ्लॅमेटरी सुद्धा आहे. सो त्यामुळे सूज येत असेल तर त्याच्यासाठी ती काम करत असते. हळदीनंतर आहे की लोणी खाणं, आहारातून 1 चमचा लोणी हे खाणं स्किनसाठी खूप उत्तम असतं. त्याने स्किनला एक चांगली चकाकी राहते, स्निग्धता राहत असते, म्हणून लोणी खाणं ही गरजेचं असतं. म्हणून भगवान कृष्ण इतके नाही बरोबर आहे. त्यांची स्किन छान जी होती ती त्याचमुळे होती आणि जी निळी स्किन आपण म्हणतो त्यांची ती त्यामुळेच त्यांना मिळालेली होती. सो त्याचबरोबर आपण म्हणतो ना की जसं नारळाचं दूध काढायचं असतं आणि ते ड्राय स्किनवर सुद्धा लावायचं असतं, तर त्यांनी सुद्धा फरक पडत असतो. आणि मेन एक लक्षात घेणं गरजेचं आहे की स्किनच्या खाली जेव्हा टॉक्झिन्स येतात तेव्हा ते इरप्ट व्हायला प्रयत्न करतात, तेव्हा आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागतात.
ओके. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जो आहार रस घेतो त्याचं पचन झाल्यावर एकतर मलभाग तयार होतो आणि जो शरीराला उपयुक्त भाग आहे असं विभाजन होत असतं. रस म्हणतो आपण रस. हा, जो रसधातू आहे तो त्यापासून रस तयार झालेला आहे. मग तो जेव्हा शरीरात ऍब्झॉर्ब होतो आणि तो शरीराला उपयुक्त ठरतो. पण असं जेव्हा होतं की तो जो रस तयार झालाय तो शरीरामध्ये शोषला सुद्धा जात नाही आहे आणि मल म्हणून बाहेर पण जात नाहीये, तेव्हा तो आम म्हणून ओळखला जातो. ओके. म्हणजे तो शरीरात उपयुक्त पण नाहीये आणि तो मल म्हणून बाहेर पण नाही गेला, तर तो रक्तात साठायला लागतो आणि ते टॉक्झिन्स म्हणून ओळखले जातात, ज्यालाच आपण विष म्हणतो. आणि ते जेव्हा शरीरात फिरायला लागतं, रक्तातून फिरायला लागतं आणि बाहेर पडण्यासाठी ते स्किनमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. म्हणून आपल्या शरीरामधनं पण टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि ते टॉक्झिन्स म्हणजे इरप्शन झालं की आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. म्हणून मग ते कमी होण्यासाठी अग्निमांद्य जे आहे ते घालवणं गरजेचं आहे. ही टॉक्झिन्स क्लिअर म्हणजे डिटॉक्स करणं जे आता आपण म्हणतो ते त्यासाठी गरजेचं असतं की तुम्ही ते केलं की तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स गेले किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणं, खाज येणं, काळे डाग येणं, पांढरे डाग येणं हे सगळं आपोआप कमी व्हायला लागलेलं असतं. सो हे जे काही उपाय असतात, घरगुती उपाय, हे करणं गरजेचं असतं. आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मेन म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाही. हे त्याच्यावर साधं आपण म्हणतो ना, तो मला काय बोलला किंवा हे जे आपण विचार करतो सो ते चेहऱ्यावर दिसतं. आणि आपली जी स्किन आहे ही आपल्या म्हणजे दुधावरची साय कशी असते तशीच आपल्या रक्तावरची साय म्हणजे आपली स्किन आहे. म्हणजे हे गरजेचं असतं. म्हणजे आता दूध खराब झालं तर जी साय आहे ती पण खराब होते. त्याचप्रमाणे आपलं शरीर जसं खराब होईल तशी आपली स्किन पण खराब होणार आहे. म्हणून टॉक्झिन्स आपल्या शरीरात जास्त गेलेच नाही पाहिजेत, ह्याच्यावर आपला मेन फोकस असला पाहिजे. म्हणजे यंग जनरेशनला पहिले हे कळलं पाहिजे की ते जंक फूडही खातात आणि स्किनला खूप केअर करतात, तर ते विरुद्ध आहे. सो त्यांनी पहिले आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांनाही काही प्रॉब्लेम त्याने होणार नाही. ठीक आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार आपण आता क्वेश्चन्स घेऊ, म्हणजे प्रॉब्लेम आणि आयुर्वेदिक सोल्युशन. सो पहिला प्रश्न हा की बाहेर उन्हात गेल्यानंतर टॅनिंग होणं हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि त्याच्यावर क्रीम्स वगैरे पण आहे. परंतु टॅनिंग होऊ नये म्हणून घरून निघण्याच्या आधी आणि किंवा टॅन झाल्यानंतर घरी आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आयुर्वेदानुसार आपण करू शकतो? ओके. सो नॉर्मली आयुर्वेदात काय सांगितलं, जी दिनचर्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये अभ्यंग सुद्धा करायला सांगितलेलं आहे. सो आपण डेली आपल्या शरीराला तेल लावणं खूप गरजेचं असतं. त्यांनी स्निग्धता येते, जो ड्रायनेस आलेला असतो तो जाण्यासाठी. हो, डेली. म्हणजे फक्त दिवाळीतच आपण नाही करायचं. अभ्यंग जे आहे ते आपण रेग्युलर करायचं. त्याच्यानंतर उद्वर्तन सुद्धा सांगितलेलं आहे. ते उद्वर्तन म्हणजेच उठणं असतं. थोडं अभ्यंगावर सांगता की नक्की काय करायचं असतं? अभ्यंग म्हणजे कसं असतं माहितीये की आपल्या शरीरात वात वाढवू नये ह्यासाठी आपण तेल लावणं गरजेचं असतं. आणि आपल्या शरीरात 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. आपल्या शरीरातला जो वात दोष आहे तो प्रत्येक मुवमेंट जी आपल्या शरीरातली आहे ही वात दोषाने कंट्रोल होत असते. म्हणजे मी चालणं, बोलणं, आपलं हे सगळं कंट्रोल्ड बाय वात आहे. तर तो वात वाढला नाही ह्यासाठी त्याच्यासाठी आपण काय लावतो तर अभ्यंग करणं गरजेचं आहे. ते केल्याने आपल्याला जी रुक्षता आलेली आहे ती जाण्यासाठी हेल्प होत असते. आणि त्यानंतर आपण उद्वर्तन म्हणजे त्याच्यामध्ये आपण जटामांसी किंवा वाळा हे सगळं मिक्स करून जे काय मंजिष्ठा आहे, ओळी हळद असते किंवा हळद आहे, नुसती हळद, चंदन, सो हे मिक्स करून आपण एक उठण्यासारखं बनवतो. आणि जे आपण दिवाळीत सुद्धा लावतो तेच आपण लावणं रोज गरजेचं आहे. त्यामुळे जी डेड स्किन वर आलेली आहे ती निघून जाण्यासाठी सुद्धा हेल्प होत असते. आणि आपली पोर्स ओपन राहायला पाहिजेत, कारण का त्याच्यातनं टॉक्झिन्स बाहेर जात आहेत. तर ते उद्वर्तनामुळे ती पोर्स ओपन व्हायला आपल्याला हेल्प होत असते. म्हणजे रोज आपल्याला घाम जास्त येत असेल तर तेही आपल्या स्किनसाठी चुकीचं आहे आणि घाम कमी येत असेल तर तेही चुकीचं आहे. आपल्या मॉडरेट लेवलमध्ये घाम हा येणं गरजेचं असतं. म्हणून हे स्वेद होणं प्रवृत्ती योग्य असते. ज्यांना घाम येत नाही त्यांनी काय समजा चुकीचं आहे, म्हणजे पोर्स क्लोज आहेत. ओके. सो ते घाम येणं गरजेचं आहे. सो त्यासाठी मग आपण उद्वर्तन लावायला गरजेचं आहे. ज्यांना खूप घाम येतो तो सो घाम जास्त येतोय म्हणजे पित्तदोष शरीरात मधला वाढलेला आहे. पित्तदोष वाढला की उष्णता शरीरातली वाढलेली असते आणि त्यांना तळव्यांना खूप घाम येत असतो, पायाच्या तळव्यांना सुद्धा खूप घाम येत असतो आणि म्हणजे हात पूर्ण वेळ त्यांचे ओलेच राहत असतात. सो त्याच्यासाठी सुद्धा सुंदर उपाय आपल्याकडे असतात. तर ते केल्याने त्यांचे खूप छान लगेच हा प्रकार आहे तो लगेच कमी होतो आणि त्यांना तो टाळता येतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना. जे तुम्ही सांगितलं जे स्टोअर होतं हे सगळ्यांमध्ये होतं? हो हो हो.
हे जे आपण जे पोर्स आहेत ते ओपन करणं गरजेचं आहे, तर ते प्रत्येकालाच पोर्स ही असणारच आहेत. एक मिनिट, काय म्हणालास मला म्हणजे कळलं नाही. आपण जे खातो त्याचा एक रस बनतो आणि एक मल हो. बनतो, हो बरोबर. हो जो रस म्हणूनही यूज होत नाही आणि जो मल म्हणूनही बाहेर येत नाही, हो त्याच्यामधले जो आपला कंटेंट, काय म्हणलं तुम्ही त्याला, आम, हो तो आम सगळ्यांमध्ये तयार होत असतो का? नाही, पचन चांगलं असेल तर आम तयार नाही होणार. अच्छा, जर पचन तुमचं चांगलं आहे तर तुमच्या शरीरात आम निर्मिती होत नाही. ओके. म्हणजे त्यासाठी व्यायाम रेग्युलर करणं, आहार योग्य घेणं, वेळेवर झोपणं, वेळेवर जेवणं, हे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत लाईफस्टाईलचा भाग आला. तर तुम्ही दिनचर्या तुमची कशी आहे, हो त्यासाठीच विचारू आपण एक आता, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट अंडरलाईन हे वाक्य आहे की सगळं जॉब वगैरे हे सगळं करून आयुर्वेदिक दिनचर्या कशी असायला पाहिजे? ओके, सो कसं असतं माहिती आहे, आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की पहिलं त्यांनी सांगितलं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टेत, म्हणजे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. म्हणजे ही वेळ म्हणजे काय, तर सूर्योदय झाल्यानंतरची, सूर्योदय होण्याच्या अगोदरची 1 ते 1.5 तासाचा जो वेळ आहे तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आणि ह्या वेळात तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला लक्षात राहतं. सॉरी, फक्त नाईट शिफ्टसाठी नाही, हे नाईट शिफ्टसाठी नाही. सो त्यांच्यासाठी हे असतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की मलोत्सर्जन झालं पाहिजे, कारण का ते सकाळी वेग येणं पण तेवढंच गरज आहे. अनेक जणांना मोशन्सचा वेग जो आहे तो सकाळी येतच नसतो, सो तेही चुकीचं आहे. म्हणजे तुमचं कुठेतरी पचन बिघडलेलं आहे. ज्यांना जाग त्यामुळे तिथे ते योग्य आहे. पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स योग्य असतात आणि तेव्हा सकाळी जे वॉशरूम ला जाणं ते चुकीचं असतं. म्हणजे ज्यांना रात्री 2-3 वेळा वॉशरूमला जावं लागतंय तर ती गोष्ट वेगळी असते. कधी कधी डायबेटिक पेशंटमध्ये पण आपल्याला ते बघायला येतं. पण मोशन्सचा कॉल आहे तो सकाळी एकदा तरी वेग येणं गरजेचं आहे आणि नॅचरल असणं गरजेचं आहे. कुठलंही लॅक्झेटिव्ह घेऊन किंवा असा हा वेग येणं नाही, तर तो नॅचरल वेग येणं खूप गरजेचं असतं. तो जर आला नाही तरी चालणार नाही. मलोत्सर्जन झाल्यानंतर दंतधावन सुद्धा सांगितलेलं आहे. दंतधावनासाठी नॉर्मली कडुनिंबाची एखादी काठी किंवा खैर ह्यांची वापरायला सांगितलेली आहे. नाही, मेन ह्या जे कटू तिक्त कषाय रसात्मक कुठलीही काडी असेल तरी ती चालत असते. सो त्या काड्यांपासून नॉर्मली दात घासायला आधी सांगितलं जायचं, पण आजकालच्या काळात ती मिळत नाही. आता काय आपण ती शोधून आणणार नाही, किंवा तर ज्याच्यामध्ये वनौषधींपासून बनवलेलं दंत धावनासाठी उपयुक्त असं चूर्ण आहे ते आपण वापरू शकतो. सो त्यांनीही फायदा होत असतो. सो सकाळी आपलं सलायवेशन सगळ्यात नीट होणं गरजेचं आहे. आणि नॉर्मली आपण तेव्हा गोड पेस्ट जी वापरतो ती आपल्याला बघितल्यावर म्हणजे काय म्हणतो ती योग्य नसते. आयुर्वेदाने गोड पेस्ट किंवा हे वापरणं चुकीचं सांगितलेलं आहे, त्यामुळे ती अवॉइड करणं गरजेची असते. त्याच्यानंतर दंतधावन झालं की आपण काय म्हणतो व्यायाम सांगितलेला आहे, व्यायाम करायला सांगितलेला आहे. त्यात तो पण अर्धशक्ती करायला सांगितलं आहे. तुमची जेवढी शक्ती असेल त्याच्या अर्धाच करायचा असतो. एक मध्ये रोखतो तुम्हाला. दंतधावन म्हणजे असं ऐकून आहे की उठल्यानंतर आणि ब्रश ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये पाणी कधी प्यायचं असं म्हणतात की लाळ जी तयार झालेली असते ती तुमच्या शरीरात जाणं आवश्यक असतं. आयुर्वेदानुसार सांगितलंय की उषप पान जे सांगितलेलं आहे ते नॉर्मली आयुर्वेदात असं त्याचा कुठे जास्त उल्लेख नाही आलेला आहे, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की गरम पाणी सकाळी टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी उपयुक्त आहे. पण सलायवेशनचा वगैरे असं कुठेही ते नोंद त्याची आलेली नाही आहे तशी. पण ते करणं त्यापेक्षा आपण दंतधावन करणं, कारण काय आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरियाज पण तयार झालेले असतात, सो ते क्लीन करूनच पाणी पिणंही योग्य असतं. सो ते करणंही तसं. त्यानंतर व्यायाम, अभ्यंग आणि उद्वर्तन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अभ्यंगमध्ये कसं केलं जातं की तेल लावणं गरजेचं असतं. उद्वर्तन म्हणजे उठणं लावायचं असतं. त्याच्यानंतर अंजन सुद्धा करायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या आधी गंडूश आणि कवल म्हणजे ऑइल पुलिंग करायला सांगितलेलं असतं. ज्यांना दाता म्हणजे हिरड्यांमधून रक्त येत असतं, टीथ पेन होत असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा गंडूश करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं असतं तेलाचं किंवा काढाचं ऑइल पुलिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे ते तोंडात धरून असं करून ते ठेवायचं, 5 मिनिटांनी ते पूर्ण थुंकून द्यायचं असतं. तर हे करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जिव्हा निर्लेखन सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे टंग स्क्रॅपिंग जे आपण आता म्हणतो ते करणंही गरजेचं असतं. पण त्याला प्लॅस्टिकचा जे टंग स्क्रॅपर येतात ते वापरायचे नसतात, तर त्याच्यासाठी धातूंपासून बनवलेलेच वापरणं गरजेचं आहे. खरं शास्त्रामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे सांगितलेले आहेत, पण त्याच्याऐवजी आपण तांब्याचे किंवा पितळीचे हे वापरले तरी काही हरकत नसते. सो हे त्यांनी अंजन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण दिनचर्या आपली येत असते.
की तुम्ही काय करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करता करता आपण ही रेग्युलर जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला त्याचे फरक सुद्धा दिसायला लागतात. म्हणजे 10 दिवस रेग्युलर झाली आहे तर आपल्याला ती कळायला लागते. म्हणजे मग भोजन कसं करावं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. रात्री किती वाजता झोपावं, किती वाजता बिकॉज आपलं शरीर हे सूर्याशी कनेक्टेड असतं. बरोबर. जसं झाडं सुद्धा आपण बघतो की ती सूर्याच्या दिशेनेच वळतात, तसं आपलं शरीर सुद्धा, आपलं क्लॉक जे आहे ते सूर्याशी कनेक्टेड आहे. आपला जो जाठराग्नी आहे तो सूर्याशी कनेक्टेड असल्यामुळे तो जसा म्हणजे आपलं अगदी हार्ट सुद्धा आपलं सूर्याशी कनेक्टेड असतं. जेव्हा सूर्यप्रकाश चांगला असतो तेव्हा आपल्याला छान फ्रेश वाटत असतं. जसं कमळ कसं सूर्याला बघून उमलतं, तसंच जसं सूर्य मावळतो तसं कमळ पण जसं एकदम सूर्यफूल सुद्धा तसंच आपलं शरीर सुद्धा असतं. म्हणून आपण त्या काळात सगळी एनर्जी लागणारी कामं आहेत ती तेव्हा करून घ्यायची. व्यायाम हा त्यामुळे नॉर्मली रात्रीचा अवॉइड करायला सांगितलेला आहे आणि तो व्यायाम आपण सूर्यप्रकाश असतानाच करणं गरजेचं आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. सो ते जेव्हा आपल्याला कळायला लागतं की मग आपल्याला ते कळेल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा जास्त असतो तेव्हा ऑक्सिजन लेवल पण जास्त असते वातावरणातली. आणि सकाळी वनस्पती असतात त्या ऑक्सिजन चांगल्या सोडतात, रात्री त्याच वनस्पती असतात त्या कार्बन डायऑक्साईड सोडायला लागतात. त्यामुळे काही लोक संध्याकाळी पण वॉकला जात असतात, सो त्यांना त्याचा जास्त हेल्प होत नाही, तर त्यांनी तो मॉर्निंग वॉक करणं सकाळी गरजेचं असतं. ओके ओके. पुन्हा येऊ स्किनकडे आपण. सो आता एक आपण टॅनिंगचं बघितलं. आता कॉमन ऑब्झर्वेशन काय असतं स्किनमध्ये? पिंपल्स. आता पिंपल्सचे पण प्रकार आहेत खूप. पुरळ वेगळे आहेत, फोड सारखं दिसणारे वेगळे, किंवा बरेच प्रकार आहेत तसे. त्याबद्दल पण तुम्ही सांगा की काय काय कसे प्रकार आहे किंवा त्याला कसे सोल्युशन्स आहेत. आणि इम्पॉर्टंट की आधी खूप वर्ष आधी पिंपल येऊन गेले पण त्याचा डाग राहिलेला आहे, हे जातात का आयुर्वेदानुसार? पण नक्की. आयुर्वेदामध्ये ह्याला ना तारुण्य पिटिका म्हटलेलं आहे. हां, सो हे नॉर्मली यंग जनरेशनमध्ये होतात. जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स बॉडीमध्ये व्हायला लागलेला असतो तेव्हा हे आपल्याला दिसायला लागतं. मुलींमध्ये नॉर्मली मेन्सेसच्या आधी आपल्याला दिसतं की त्यांना एकदा तरी पिंपल्स येत असतात. आणि डॅन्ड्रफ असतील तर कपाळावर हमखास त्यांच्या पिंपल्स आलेले दिसतात. सो ते पहिले डॅन्ड्रफवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, ना की पिंपल्सवर. कारण का ते पोर्समध्ये स्टोअर होतो जो काही डॅन्ड्रफ पडतो तो, आणि त्यापासून पुढे पिंपलमध्ये कन्व्हर्जन होत असतं. आणि ज्यांना त्याचं वर्णन हे कसं करण्यात आलेलं आहे आयुर्वेदामध्ये, तर एखाद्या शाल्मली कंटकाप्रमाणे, म्हणजे ते टोकदार असतं, त्याला आत एक छोटं बीज असतं आणि म्हणून हे फोडायचे कधीच नसतात. म्हणजे काही पेशंटमध्ये त्यांचं ॲडिक्शन झालेलं असतं की पिंपल आला की फोडणं, हे त्यांच्या ब्रेनला ॲडिक्शन झालेलं असतं आणि हे चुकीचं आहे, कारण का त्यांनी डाग राहत असतो स्किनवर आणि म्हणून ते फोडायचं नसतं बिलकुल. त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट जी देत असतो आपल्या तन्वीच्या क्लिनिकमध्ये सुद्धा, तर तिथे ती योग्य प्रमाणे त्यांना गाईड केलं जातं की हे काय करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी, आणि त्याप्रमाणे त्यांचं जे पिंपल्सची जी सायकल आहे ती ब्रेक करणं गरजेचं आहे. सो ती एकदा ब्रेक झाली, कारण का एकदा यायला लागले की त्याचं प्रमाण थांबत नाही, कमी लगेच होत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी तुम्ही तळलेले पदार्थ कमी खाणं गरजेचं आहे, ऑइली फूड अवॉइड करायचं, लोणची, हे सगळं जंक फूड्स हे अवॉइड करणं गरजेचं आहे. चेहऱ्याला लावायला पिंपल्ससाठी नॉर्मली आपण जे जायफळ असतं ते दुधात उगाळून जिथे जिथे पिंपल्स येतात तिथे तिथे आपण लावू शकतो, किंवा आपण जे चंदन येतं ते सुद्धा आपण पिंपल्सवर लावू शकतो. म्हणजे तिथली जी उष्णता आहे, स्वेलिंग आलेलं आहे, ते कमी व्हायला गरजेचं असतं. आणि जेव्हा सारखे पिंपल्स येत आहेत त्या म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे, मग ती उष्णता कमी करण्यासाठी आपण थंड पदार्थ आहारात घेणं गरजेचं आहे. जसं शीत पदार्थ आहारात घेणं गरजेचं असतं. त्यासाठी सब्जा रात्री भिजत घालायचा, सकाळी उठल्यावर तो दुधाबरोबर घेणं गरजेचं असतं. किंवा तुळशी बीज जे आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता, की त्याने शरीरातली जी उष्णता वाढलेली आहे, जे छोटे छोटे गळू येत आहेत ते त्याचं शमन व्हायला गरजेचं असतं. आणि शरीरात जो झालेला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो पण करेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी पोटातून औषध घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, ना की फक्त बाहेरून लेप लावणं. जसं आपण बघितलंय की आपल्या दुधावरची साय जशी स्किन आहे, दुधावरची साय असते त्याप्रमाणेच आपल्या शरीरावरची जी साय आहे ती म्हणजे आपली स्किन आहे. म्हणजे आपल्या सौंदर्यतेचा आरसा म्हणजे आपली स्किन असते. म्हणून तेव्हा पेशंटना आपण सांगतो की ह्या गोष्टी करणं गरजेचं असतात. त्याचबरोबर आपलं जे तन्वीशता आहे ते सुद्धा अनेक पेशंटना आपण देत असतो, की तन्वीशता असं काम करतं की तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला, इम्युनिटी वाढायला ते हेल्प करत असतं. जेव्हा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन सध्या म्हणजे इंस्टाग्रामवर आपण त्यांना चिडवण्यासाठी म्हणतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून शिकून आलाय का, ठीक आहे,
तर असे पण काही रील बनवतात लोक, हो, ज्याला काही हो. पुढे मागं तथ्य आहे की नाही. आता तुम्ही डॉक्टर असल्यामुळे हो. तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या जाणून आहेत. हो. होतं असं की असं एक रील बघितली मी की इथे पिंपल आला तर तुमचं यकृत खराब आहे, किंवा इथे हो, पिंपल आला हो. तर असे म्हणजे लोकेशन, पिंपलच्या लोकेशननुसार तुम्हाला कोणता अवयव खराब कोणता आहे वगैरे अवयव असं. खराब वगैरे हे आहे. असं काही खरं आहे का? एक. ओके. आणि दुसरं की खरंच चेहरा बघून, स्किन बघून हो. आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी आहे हे कसं ओळखायचं तुमच्या हिशोबाने? ओके. जे तू म्हणालास ना, ते जे इथे पिंपल झाल्यावर हे खराब आहे, तर चायनीज मेडिसिन्स किंवा त्यांचं जे शास्त्र आहे त्याच्यात हे दाखवलं गेलेलं आहे, की त्यांच्यामध्ये हे दाखवलेलं गेलं आहे. कारण की आपली प्रत्येकाची शास्त्र ही वेगवेगळी आहेत. आयुर्वेद शास्त्र वेगळं आहे, त्यांचं शास्त्र वेगळं आहे. तर त्यामुळे त्यांच्या शास्त्राप्रमाणे हे योग्य ठरतं. पण आपण आयुर्वेदानुसार काय म्हणतो, की त्वचेचे काही 7 लेअर आहेत, त्या 7 लेअर्समध्ये जर दृष्टी झाली तर तुम्हाला त्या प्रॉब्लेम्स होणार आहे. जसं आज सोरायसिस आहे किंवा आपण हे वेगवेगळे आजार आहेत, ते त्वकदुष्टी म्हणजे नुसती त्वचा हे अधिष्ठान आहे. आजाराचं कारण पहिलं वेगळं आहे. म्हणजे स्किन हे तुमचं फक्त माध्यम आहे की ज्याचा आपल्याला त्रास होतोय, पण त्याचं कारण हे वेगळं असतं. सो त्याच्यामुळे कुठे पिंपल्स, त्यापेक्षा पण पचनशक्ती कशी आहे ह्याच्यावर ते मेनली डिपेंडेंट असतं. जर तुमची पचनशक्ती चांगली आहे, तुमच्या शरीरात टॉक्झिन्स निर्मितीच होत नाहीये, तर तुम्हाला हा त्रास होणारच नाही. म्हणजे थोडक्यात ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांना हे स्किन काय सगळेच प्रॉब्लेम कुठलेच त्रास होणार नाही. सो बेसिक आपल्याला हेच गणित कळणं गरजेचं आहे शरीराचं, की हे तुमचं जर पोट साफ होत नसेल तर ते वेळेवर त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि ते पोट साफ नीट व्हायला लागलं की शरीरातली रुक्षता कमी होणार आहे आणि तुम्हाला वरचेवर आजारी पडायला होणारच नाही. बरोबर. सो ते खूप गरजेचं असतं. जुनी म्हण आठवतीये, पी हळदनी हो गोरी. हो हो. हे खरे? हळदीमध्ये त्याचे कंटेंट्स आहेत की ज्याने आपल्या स्किनला चांगला रंग येण्यासाठी हेल्प होत असते. पण कसं असतं ना, की रंग हा न बघता त्वचेला उजळ म्हणजे एखादा ग्लो कसा आहे, म्हणजे एखाद्याची स्किन थोडीशी वेगळी असेल पण त्याला ग्लो जरी चांगला असेल ना तरी तो छान दिसून जातो. म्हणजे तुमच्या स्किनचा ग्लो कसा आहे हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो स्ट्रेसशी रिलेटेड असतो. म्हणजे एखादा खूप चांगला रंग असणारा व्यक्ती आहे पण तो जरी स्ट्रेसमध्ये असेल त्याची त्वचा पूर्ण निस्तेज दिसते. ते म्हणून स्ट्रेस हा घ्यायचाच नाही. म्हणजे तुमच्या स्किनमध्ये तो ग्लो चांगला दिसण्यासाठी उपयुक्त होत असतो. आपल्याकडे बेसन आहे किंवा दूध आहे, हळद आहे, ह्याचा लेप लावला जात असतो चांगली स्किन मिळण्यासाठी, ग्लो मिळण्यासाठी. त्याचबरोबर मसुरेचा पण लेप लावला जात असतो. मसूर डाळ जी येतं तर त्याचा सुद्धा लेप लावला जात असतो. त्याच्यानंतर काळे डाग असतील तर त्याच्यावर बटाटा घासला जात असतो, कच्चा बटाटा. सो त्यांनीही तो काळा डाग कमी व्हायला हेल्प होत असते. त्याचबरोबर चेहऱ्यावर जर पांढरे डाग येत असतील तर त्याच्यावर जी काही आपल्या शेंगांची जी पानं असतात त्याचा लेप खूप उत्तम आयुर्वेदात सांगितलेला आहे. म्हणजे ज्यांना हे शिब आपण जसं म्हणतो त्यांचा त्रास होत असेल तर त्यांनी ते जरूर लावावं. त्यांचा हा त्रास कमी होतं. कारण का पांढरे डाग कधी पडतात तर तिकडचं मेलॅनिन कमी झाल्यामुळे आपल्याला तिथे पांढरे डाग येत असतात. तुम्ही पांढरे डाग मेन्शन करताय म्हणजे कोडची नॉट नेसेसरीली कोड, प्रत्येकालाच कोड नसतो. सो कसं असतं की काहींमध्ये जंताची प्रवृत्ती पण असते, ज्यांच्यामध्ये लहान मुलांमध्ये पण आपण बघतो की लहान मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग आलेले असतात कधी कधी बारीक बारीक, तर ते जंतांमुळे येत असतात. आणि आई म्हणायची मला की साखरेचं खाऊ नको, गोड खाऊ नको, त्याच्यामुळे असं डाग पडतो, त्याच्यात चट्टा येतो. सो ते कसं असतं की त्याच्यामध्ये काय असतं तर जंत प्रवृत्ती असल्यामुळे कफज कृमी आणि रक्तज कृमी ह्यामुळे हा होणारा त्रास असतो. सो हे जे कृमी आहेत ते पॅरासाइट्स आहेत आणि ते आपल्या शरीरात असतात आणि आपल्या शरीरातलं पोषक तत्व सगळं ते जंत घेत असतात. म्हणून लहान मुलांमध्ये चेहऱ्यावर असे डाग दिसायला लागतात आणि म्हणून त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट म्हणजे फक्त चेहऱ्याला लावून उपयोग होणार नाही. कारण का त्याच्यावर फंगल पूर्ण पोटावर म्हणजे जंत हे पोटातून पूर्ण गेले पाहिजे तरच चेहऱ्यावर येणारे पांढरे डाग कमी होतात. म्हणून ही जी ट्रीटमेंट आहे ही एखाद्या वैद्याला, डॉक्टरांना विचारून मगच घेणं गरजेची असते. सो त्यांना स्किनसाठी जे हे काही प्रॉब्लेम्स असतात सो त्यालाही त्यांनी उपयोग होत असतो. सो जसं स्किनचा विषय बघायला गेला तर तो खूप डीप असतो. त्याच्यात खूप वेगवेगळे आजार सुद्धा येतात. सो जसं महाकुष्ठ, जो कुष्ठ म्हटलं की आपल्याला लेप्रेसीज असं वाटतं आयुर्वेदामध्ये, पण आयुर्वेदामध्ये प्रत्येक स्किन डिसीज हा कुष्ठरोगामध्ये येतो. ओके, थोडं समजून सांगा. म्हणजे कुष्ठरोग म्हणजे महाकुष्ठ आणि शूद्रकुष्ठ असे 2 प्रकार पडतात. महाकुष्ठाचे प्रकार वेगळे असतात आणि शूद्रकुष्ठाचे प्रकार वेगळे असतात. प्रत्येक स्किन डिसीज म्हणजे लेप्रेसी म्हणजे महामारी हे जो आहे तो फक्त आयुर्वेदामध्ये कुष्ठ म्हणून सांगितलेला नाहीये. तर कुठलाही आजार असू दे स्किन डिसीज त्याला कुष्ठामध्येच आपण मानतो आयुर्वेदानुसार. ओके. सोरायसिस
हो हो त्याबद्दल म्हणजे आता सध्या खूप वाढतं प्रमाण आहे हो हो बरोबर आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं आधीच्या जनरेशनमध्ये हा डिसीज जास्त बघून आलेलाच नाहीये, पण आजच्या काळात हा डिसीज जास्त प्रमाणात दिसायला लागला. तर आयुर्वेदानुसार ह्याला किटिब कुष्ठ म्हणतात आणि ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातला क्लेदक कफ हा वाढलेला असतो. म्हणजे कफाचे 5 प्रकार पडतात, त्यापैकी एक प्रकार म्हणजे ओके. क्लेदक कफ. आपल्या शरीरात तो कफाचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला हा आजार होत असतो आणि हा सायकोसोमॅटिक डिसीज तर आहेच, त्याच्याबरोबरच ऑटो इम्युन डिसीज सुद्धा आहे. ओके. म्हणजेच काय होतं ह्याच्यामध्ये, आपलीच इम्युनिटी आपल्या अगेन्स्ट काम करायला लागते. तर ह्याच्यामध्ये पहिली लक्षणं काय दिसून येतात? अनुवंशिक नाहीये. अनुवांशिक असू शकतो, काही जणांमध्ये दिसून येतं. आई वडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये पण तो दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर कसं असतं की ह्याच्यामध्ये स्केलिंग होत असतं. स्किनचे जो काही स्केल्स निघायला, माशाच्या त्वचेप्रमाणे स्केल निघायला लागतात, तिथे अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाज येत असते पेशंट्सना. अनबेरेबल खाज असते ती. ड्रायनेस वाढायला लागलेला असतो. पहिलं लक्षण आपल्याला हेच दिसतं की तिथे ड्रायनेस खूप यायला लागलेला असतो. सो तिथे आपण काय सांगतो पेशंट्सना की इथलं जे जशी आर्द्रता वाढलेली असेल, म्हणजे ह्युमिडिटी जास्त असेल वातावरणात, तर त्यांचा हा त्रास कमी असतो. ओके. आणि आर्द्रता कमी झाली वातावरणातली, त्यांचा त्रास वाढायला लागतो. म्हणजे आपण सीझन हिवाळ्यात वगैरे ह्यांना जास्त त्रास होत असतो. सो कसं असतं ह्या आजारामध्ये, तो पूर्णपणे बरा होत नाही असा समज असतो, पण आयुर्वेदामुळे ह्याला चांगला गुण आहे, म्हणजे संजीवनी आहे. स्किन डिसीजेससाठी आयुर्वेद औषधी ही एक संजीवनी आहे, तर त्यांना ह्याने फरक पडत असतो. आयुर्वेदानुसार काय होतं, आहार विहाराचा गायडन्स त्यांना दिला जात असतो की तुम्ही काय आहार घेणं गरजेचं आहे, विहार काय घेणं गरजेचं आहे. तो चुकला तरी हा आजार परत होत असतो. सो ते न करता तिथे आपण लावायला कसं असतं, एक लेप लावू शकतो छोटासा, ज्याच्यामध्ये ज्येष्ठमध असतं, चंदन असतं, शतदौत घृत असतं आणि यशद पुष्प म्हणजे झिंक ऑक्साईड असतं. ह्याचा एक लेप तयार करायचा असतो आणि जिथे जिथे सोरायसिसचे पॅचेस असतात तिथे तिथे तो लावायचा असतो दिवसातून एकदा. ह्याने जो काही स्केल्स तयार होण्याचे जे आहेत किंवा रेडिश असतात, व्हाईट पण असतात, ते म्हणजे एखादा पेशंट आला तर तो निघताना तिथे पडलेला असतो एवढा तो म्हणजे डॅन्ड्रफ निघत असतो त्याच्यापासून. सोरायसिसचे काही प्रकार आहेत का? सोरायसिसचे ॲज प्रकार नाही आहेत. सोरायसिस हा झाला की एक तर एक्स्ट्रीमिटीजना होतो आणि इम्युन सिस्टीम बिघडल्यामुळे होणारा असतो. सो ते त्यांना काय म्हणतात की असा प्रकार न बघता स्काल्प सोरायसिस असतो, म्हणजे जो पहिले स्काल्पला होतो आणि काही जण त्याला म्हणतात की हा डॅन्ड्रफच आहे समजून त्याच्यावर ट्रीटमेंटच करत नाही. सो स्काल्प सोरायसिस असेल तर तो कानाच्या मागे सुद्धा यायला लागतो, स्काल्पवर असतो आणि त्याच्यानंतर तो एक्स्ट्रीमिटीजना दिसतो, म्हणजे जिथे फोल्ड्स होतात आपले, जसं मांड्या आहेत किंवा खाक आहे, जॉईंटच्या हे छोटे छोटे संधी आहेत, त्या ठिकाणी तो पहिले व्हायला लागतो आणि मग तो पूर्ण शरीरावर वाढायला लागतो, बेंबीच्या ठिकाणी येतो, पाठीवर येतो आणि ह्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि आयुर्वेदामध्ये स्किन डिसीजेस हे कर्मज व्याधीसुद्धा सांगितलेलं आहेत. सो नुसतं आपण काय म्हणतो की हे तुमच्या कर्मांनुसार सुद्धा हा होणारा आजार असतो. सो हा जाण्यासाठी हा चिकट असतात, हे लगेच जात नाही, त्याच्यासाठी लॉंग टर्मपर्यंत ट्रीटमेंट घेणं गरजेची असते, म्हणजे एकदम लगेच हे आजार जात नाही. सो सोरायसिसचे प्रकार जसं म्हणालो आपण तसं स्काल्प सोरायसिस असतो, जो कानामागे येतो, स्काल्पवर येतो, आणि एक असतो तो स्किनवर येणारा असतो, लोकेशन वाईज असतो. नागिन प्रकार ऐकलाय तुम्ही? हो हो हो. तो काय प्रकार आहे नेमका? नॉर्मली नागिण हे व्हायरसमुळे होणारा त्रास आहे, ज्यांच्यामध्ये आपण जसं म्हणतो इम्युनिटी लो असते त्यांना होतो. जसं आपण म्हणतो, हो कोणालाही येऊ शकतो, पण नॉर्मली असं बघितलं जातं की 50 नंतर ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. सो तो प्रमाण हे त्यांच्यामध्ये जास्त असतं आणि आजकाल वॅक्सिनेशन नंतरही आपल्याला बघायला मिळतंय की ज्यांच्यामध्ये इम्युनिटी लो झालेली आहे त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसायला लागतं आणि त्याचं सर्कल असतं ते कम्प्लीट होईस तो ती जी काही रॅश आहे ती थांबली गेली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेतली की ती रॅश कमी होत असते आणि तो शमन त्याचं होत असतं. आयुर्वेदिक पद्धतीने होतं? हो हो हो. ओके. कारण मी अजून असे काही म्हणतात की मंत्राने पण होतो, आयुर्वेदाने पण होतो. आता ते म्हणजे लोकांचा अनुभव लोकांच्या जवळ ठेवू आपण, परंतु पण नागिन सारखा प्रकार हा नीट होतो की नाही हाच मला विचारायचा होता. होतो ना, तो नीट होत असतो वेळेवर. औषध स्किनचा डिसीज आहे तो, स्किनचा व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे आणि तो वेळेवर ट्रीटमेंट घेऊन तो वेळेवर त्याचं शमन होत असतं. तिथे जी उष्णता आलेली असते तो खूप त्रास देणारा असतो, सो खूप पेनफुल असतं ते, म्हणजे तेवढं त्यांना त्रास पण पेशंटना खूप होत असतो.
पोटातून औषधं घेऊन त्यांना ते नक्की बरं वाटत असतं. साधारण किती दिवस लागतात या गोष्टीला? ह्याचं कसं असतं, त्याचा स्पॅन असतो. व्हायरल इन्फेक्शन म्हटलं की ते 10 ते 12 दिवसांचा स्पॅन असतो. आपल्याला नॉर्मली रिकव्हरी ही 6 ते 7 दिवसानंतर चालू झाली पाहिजे. मग त्या वेळामध्ये ते शमन होण्याच्या परिस्थितीमध्ये तो गेला पाहिजे. म्हणजे जशी एखादा पॉईंट आहे तो वर जाऊन परत खाली यायला पाहिजे, त्याप्रमाणे एखादा ट्रीटमेंट म्हणजे एखाद्या व्याधीचं सुद्धा तसंच असतं की तो पहिले चालू होतो, उग्रावस्थेत जातो आणि मग तो परत त्याचं शमन होतो, निघून जात असतो आपल्या शरीरामधनं. म्हणून त्याला तो स्पॅन तेवढा लागणारच. म्हणजे असं असतं ना की हे औषधांमुळे किंवा नाही तर आपलं शरीरच तसं बनलंय की ते बनलंय. करेक्ट. एखाद्याने औषध न घेता पण त्याची सर्दी बरी होणारे आपल्याकडे भरपूर असतात. तर कारण आपलं शरीर हे हिलिंग करणारं आहे, आपली इम्युनिटी अगेन्स्ट दॅट फाईट करते आणि फक्त आपण वेळ देणं आणि आपल्या शरीरावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कारण मला वाटायचं माझी इम्युनिटी कमी का, पण माझी सर्दी 8 दिवस थांबतेच. मी कितीही गोळ्या घेतल्या तरी काही फरक पडत नाही जरी घेतला तरी 8 दिवसांनी बरी होते. बिकॉज ते व्हायरल इन्फेक्शन असतं. सो त्याचा पिरियड तेवढा असतो. सो ते तेवढे दिवस राहणारच आहे. आपण गरम पाणी प्यायचं किंवा गूळ, हळद आणि सुंठ याची गोळी करून तुम्ही तेव्हा खाऊ शकता की ज्याने सर्दी नॉर्मलला राहू शकते. सो हे साधे साधे घरगुती उपाय करून आपण बघायचं. पण जेव्हा त्या व्हायरल इन्फेक्शनचं कन्व्हर्जन बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये होतं तेव्हा मे बी आपल्याला औषधांची गरज लागते. ओके. आता मी जो क्वेश्चन विचारणार आहे तो कदाचित 18 ते 25 वर्षांच्या मुलींना खूप जास्त आवडेल हा प्रश्न. कारण त्यांच्या मनातला प्रश्न आहे की मला उद्या एखाद्या इव्हेंटला जायचंय आणि मला इन्स्टंट ग्लो पाहिजे. तर आयुर्वेदिक इन्स्टंट ग्लो कसं करता येईल? ओके. पहिले म्हणजे त्यांनी तेलाचं मालिश करायचं रात्री झोपताना. खोबरेल तेलाने मालिश करावं. ते झालं की स्किन छान होते. रेग्युलर जेव्हा कोकोनट ऑइल ॲप्लिकेशन जरी असतं, बदाम ऑइल आहे, हे रेग्युलर चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विटॅमिन ई असणं गरजेचं आहे. जर विटॅमिन ई असेल तर तो लगेच ग्लो आपल्याला मिळत असतं. टॅनिंग झालेलं असेल तर ते जाण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतं. सो जसं आपण म्हणतो की चेहऱ्याला त्याच्यानंतर त्यांनी मुलतानी माती किंवा चंदन, हळद हे सगळं मिक्स करून त्याचा एक लेप तयार करावा. त्यांनी तो चेहऱ्याला लावावा. 10 ते 15 मिनटं लावून ठेवावा. त्याच्यानंतर तो वॉश करावा. सायसुद्धा खूप उपयुक्त आहे, कारण का चेहऱ्याला एक स्निग्धता येण्यासाठी साय काम करत असते. सो हे घालून तो पॅक तयार करून चेहऱ्याला लावून ठेवला तरी त्यांना तो इन्स्टंट ग्लो लगेच मिळणार आहे. सो ते करू शकतात. जसं राईस वॉटर वगैरे, तर ते करायला काही हरकत नाही. जे एखादी चांगली गोष्ट आपल्याला माहीत असेल तर ती करायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. त्याचं काही अपाय तर काहीच नाही आहे त्याचा. जे लिव्हर आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे स्किनसाठीचा. येस, खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुमचं लिव्हर चांगलं आहे तुम्हाला चांगला ग्लो चेहऱ्याला ऑटोमॅटिक येणार आहे. म्हणजे थोडक्यात यकृताची काळजी, स्किनची काळजी. म्हणजे फॅटी लिव्हर असेल तर त्यांना तो ग्लो येणार नाही. सो तुमच्या लिव्हरची पहिले तुम्ही काळजी घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर पण ग्लो येणार आहे. सो लिव्हरसाठी आपण म्हणतो की अळशी वगैरे पण खूप चांगलं काम करत असते. अळशी, जवस, तीळ हे पदार्थ पण आपण आहारामधनं घेणं उपयुक्त ठरतं. ते पण डॉक्टरच्या सल्ल्याने. येस, म्हणजे कुठल्याही गोष्टी या सगळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. सो मात्रेमध्ये, मॉडरेशनमध्ये कुठलीच गोष्ट आपल्याला त्रास देत नाही आहारामधली. पण आहारामध्ये पण जास्त प्रमाणात कुठली गोष्ट खाल्ली तरी ती त्रास देणार आहे आपल्याला. आता कसं मी एक ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला की सोशल मीडियावर कोणती गोष्ट टाकण्याच्या आधी म्हणजे टाकल्यानंतर तर काय होतं की तुम्ही आम्हाला नका शिकवू, आम्हाला माहिती आहे गोष्टी, आमचे पूर्वज पण हेच करत आले. प्रकृतीनुसार पण ते ठरवावं लागतं. आता वात प्रकृतीचे जे लोक असतात त्यांची स्किन ही नॉर्मली थोडी डार्क असते, ड्राय असते आणि त्यांना ड्रायनेसचे प्रॉब्लेम सगळ्यात जास्त होतात. आता पित्त प्रकृतीची जे लोक असतात त्यांची स्किन ही लालसर असते, त्यांना वांग जास्त असतं चेहऱ्यावर, त्यांना तीळ हे जास्त प्रमाणात येत असतात. त्याचबरोबर त्यांना पिंपल्सचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त बघून येतं. त्यांच्यामध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ उपाय ठरतो पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी. कोणतं तूप? गाईचं तूप जे आपलं असतं ते त्यांनी आहारातनं घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना स्किनची रिलेटेड प्रॉब्लेम्स होणार नाही. आणि चांगला ग्लो येण्यासाठी सकाळी उठल्यावर अनशपोटी आपण काय करायचं, 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालायचं आणि हे गरम पाणी आपण सकाळी प्यायचं. त्याने सुद्धा आपल्या चेहऱ्याला चांगला ग्लो येण्यासाठी हेल्प होत असते. सो त्याने काय होतं, अग्निमांद्य दूर होतं, अग्नी प्रज्वलित होतो आणि मग आपलं पचन नीट झालं की ऑटोमॅटिक ग्लो सुद्धा नीट येतो. बरोबर. मार्केटमध्ये लिप बाम, लिपस्टिकमध्येच लिप बाम अशा गोष्टी विकतात. हिवाळ्यात होठ फाटणे, होठ काळे पडणे किंवा होठांची स्किन थोडीशी रॅश म्हणजे उरल्यासारखी होणे, या गोष्टी पण
होतात होत लोकांसोबत. असतात. बरोबर. तर याच्यावर काय सोल्युशन आहे आयुर्वेदमध्ये? नॉर्मली ह्यासाठी आपण काय करू शकतो, तो लोण्यामध्ये केशर मिक्स करून आपण लिप्सना लावू शकतो. ओके. त्याने गुलाबी रंग परत येण्यासाठी हेल्प होत असते. जेव्हा कॉस्मेटिक्सचा ओव्हर यूज होतो तेव्हा आपले लिप्स काळे पडायला लागतात. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. सो ते केल्याने चांगला रिझल्ट त्यांना मिळत असतो. ते केलं, मध आपण लावू शकतो थोडासा आपल्या लिप्सना. सो त्यांनी सुद्धा हेल्प होत असते. आणि आहारामध्ये लिंबू सरबत असणं गरजेचं आहे, वाळा सरबत असणं गरजेचं आहे, अल्कलाईन फूड्स आपण जी म्हणतो ती सगळी आहारामध्ये असणं गरजेची आहे. सो त्याने काय होणार, अल्कलाईन फूड्स मिळाल्यावर तुमच्या शरीरामध्ये ॲसिड आणि जो pH व्हॅल्यूज आहेत ती स्टमकची मेंटेन राहते. सो ॲसिड आणि अल्कलाईन फूड्स हे दोन्ही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, पण योग्य बॅलन्समध्ये असणंही तेवढेच गरजेचे आहेत. ओके. खरं तर आपला हा न संपणारा टॉपिक आहे. जवळपास आपण 3-3.5 तासापासून ह्या गोष्टीवर चर्चा करतोय. आता मला माहित नाही आउटपुटमध्ये पॉडकास्ट किती मी एडिटिंगची टीम ठेवेल, परंतु मला तुमच्यासोबत म्हणजे अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. वेळेची मर्यादा पाहता आपण थोडंसं ब्रेक घेऊया, परंतु मी अपेक्षा करतो की तुम्ही पुन्हा याल आमच्या स्टेजवर, आणि जे आपले अजून अनुत्तरित प्रश्न आहेत किंवा लोकांचे जे अजून अपेक्षित प्रश्न आहेत ह्या दोन्हींना कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास थांबूया. ऋचाजी, खूप 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 धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. धन्यवाद.